इन इंडिया म्हणून आपण आपल्या देशातच ते वाटायचे. समजते का? सो तुम्हाला देशाच्या कार्यभारात जर हातभार लावायचा असेल तर तुम्हाला टेक्निकल नॉलेज हे मस्ट आहे. समजते का? तुम्ही तांत्रिक शिक्षण हे घेतलंच पाहिजे. जे ऑलरेडी तुमच्या क्षेत्रामध्ये असतं ते फक्त आपल्याला डेव्हलप करावं लागतं. आणि त्या डेव्हलपसाठीच आपल्याला त्या वेगवेगळ्या संस्था आहेत, ITIs आहेत, डिप्लोमा आहेत किंवा इंजिनिअरिंग. तर आपल्या संस्थेमध्ये असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. 2-2 वर्षाचे कोर्सेस आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, ट्रान्सफॉर्मर मेकॅनिकल आहे, वेल्डर आहे, CNC BNC आहे, मशिनिस्ट आहे. ओके, तुम्ही लिपलेट मी तुम्हाला देणारच आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना हे लिपलेट दाखवा. का घरच्यांना दाखवा? कारण तुम्ही 10वी नंतरचा जो निर्णय घेणार आहात करिअरचा, ते 70% निर्णय तुमचे आई वडील घेतात आणि 30% निर्णय हा तुमचा चॉईस असतो. माझ्या तुम्हाला हे करायचं. पण तुम्ही वडिलांना घरात सांगा की ह्या ITIचे सर आलते आणि त्यांनी आम्हाला टेक्निकल नॉलेज बद्दल किंवा टेक्निकल एज्युकेशन बद्दल थोडीशी माहिती दिली आहे आणि आम्हाला टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं आहे. तुमच्यामध्ये ती क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे की आपल्याला 11-12वी करायची नाही, मला कमीत कमी वेळेमध्ये दर्जेदार आणि टेक्निकल नॉलेजचं शिक्षण घेऊन मला अर्थार्जन किंवा पैसे मिळवायचे. बरोबर? आपल्या संस्थेकडून मुलींसाठी एक खास आणि विशेष सुविधा आहे. माफक फी, 0 फी मध्ये आपण मुलींना ट्रेनिंग देतो. का मुलींना देतो? तर हे टेक्निकल स्किल घेण्यामध्ये मुली पाठीमागे आहे. ओके, जसं आपण आता आरक्षणामध्ये 50% आरक्षण घेतोय मुलांच्या सहभागाने, बरोबर ना? तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा, मुलींनी सुद्धा ते टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल स्किल घेण्यामध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं पाहिजे. कमिन्स इंडिया लिमिटेड सारखी कंपनी जी आमच्या संस्थेबरोबर टायअप आहे, आम्हाला वर्षाला 1-2 करोडचे फंड देते आम्हाला ती संस्था. तर त्या कंपनीनं आम्हाला डायरेक्ट आव्हान केलेलं आहे की आम्हाला जास्तीत जास्त मुली पाहिजे नाही. कारण त्यांना अशी मॅनेजमेंट सिस्टीम तयार करायची आहे की जिथं लोअर लेवल मॅनेजमेंट पासून म्हणजे टेक्निशियन लेवल पासून मॅनेजमेंट लेवल पर्यंत सर्व मुली असतील. त्यांचा एक प्लॅन्ट आता तयार व्हायला लागलाय पलटणला, पुण्यामध्ये. तर त्यांना मुली, सर्व मुली पाहिजे, अगदी लोअर लेवल पासून ते अप्पर लेवल पर्यंत. त्यामुळे त्या कंपनीनं आपल्याला सरळ सांगितलेलं आहे की मुलींना मोफतमध्ये शिक्षण देऊन, ट्रेनिंग देऊन रिक्रुटमेंट करणार, ज्यांना मिनिमम म्हणतोय मी, सुरुवातीला पगार हा 20,000 पासून ते 25,000 रुपयाचा असतो. अशी कमिटमेंट आम्हाला कमिन्स इंडिया लिमिटेड दिली. त्यामुळे मुलींनी पाठीमागे पडायचं नाही या चक्रामध्ये. 11-12 करून तुम्ही परत जाणार, 2-3 वर्ष घालवणार. त्यापेक्षा तुम्ही 2 वर्ष इकडे ट्रेनिंग घ्या, 2 वर्षांचं पगार लागा, तुमच्या आई वडिलांचं कल्याण, तुमचं कल्याण. समजते का? तुम्ही तुम्हाला मार्ग सांगितला. आता चॉईस इज युअर्स म्हणून तुम्हाला सांगितलं काय, हे लिपलेट तुम्ही घरच्यांना दाखवा. त्यांना तुम्ही प्रवृत्त करा की तुमची 70% नाही चॉईस, तर माझी 70% चॉईस आहे की टेक्निकलच एज्युकेशन घेणार आणि तुम्ही 30% चॉईस सांगायची वडिलांना की तुम्ही मला येस ऑर नो सांगा. समजते का?